मनसे शेतकरी सेनेच्या वतीनं इथे आंदोलन करण्यात आलेले, उपोषण करण्यात आलेलं आहे. आपण नक्की त्यांच्या मागण्या काय त्या आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही इथे उपोषणासाठी बसलेले आहात मनसे शेतकरी संघटनेच्या वतीने, नक्की मागण्या काय आहेत तुमच्या? सगळ्यात महत्वाचं रत्नागिरी जिल्ह्यातलं गोधन हे फार मोठं धोक्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी जी कार्यप्रणाली गेली 10 ते 15 वर्ष सुरू आहे की हे 2 दिवसात काही घडलेलं नाही. आणि या संदर्भात मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदारीनं लक्ष घालणारे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत असतील, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा बुलंद आवाज आहे ते इथले स्थानिक आमदार सन्माननीय भास्कर शेठ जाधव, पण हे लोक शांत का? म्हणजे आमच्या सागर जिल्ह्यानं जर अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो आणि आज उपायुक्तांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या महाभयंकर आहेत की या ठिकाणी पाहिजे तेवढे वैद्यकीय अधिकारी नाहीये. त्याच्यानंतर या ठिकाणी जी प्रयोगशाळा गेल्या अनेक वर्ष होती ती अचानक हलवली जाते. ती सांगितलं जातं की शासनानं हलवले आणि शासन म्हणजे नेमकं कोण? म्हणजे आमच्या पालकमंत्र्यांचं या गोष्टी माहिती नसेल तर हे दुर्दैव आहे. तर आम्ही आज त्या निमित्तानं त्यांच्याकडे असंच सांगितलेलं की शासनाची बैठक या कार्यालयात झाली पाहिजे आणि जे आमच्या मागण्या आहेत की आज जे आमचं वाढतं या ठिकाणी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतो, गोधनाच्या बाबतीत आम्ही खूप काही बोलतो, पण आज ते गोधन या ठिकाणी सोयी सुविधा नसल्यामुळे देशोधडीला लागताना आम्हाला वाईट वाटतंय की ज्याच्यावर आपण राजकारण करतोय त्या गोधनासाठी आता हे युती सरकार काय करणार का, असा आमच्या सरकारला सवाल आहे. आपल्या बरोबर प्रमोद गांधी आहेत, काय सांगा? आमचे सागर चिले शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत, आजपासून इकडे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी 1 महिन्यापूर्वी एखादे उपायुक्त आहे त्यांना पत्र दिलं होतं की ज्या समस्या आहेत गोसंवर्धनाबद्दल, त्या समस्यांचे काही समाधान उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आजपासून त्यांना इथे उपोषणाला बसावं लागलं आणि हे उपोषण असंच चालू आहे जोपर्यंत उपायुक्त त्यावरती त्यांच्या तर्फे लेखी आश्वासन काही देत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील. आणि तुम्ही आता ऐकलंच असेल की इकडची परिस्थिती किती बिकट आहे. इकडचा लॅब होता, लॅब पण मुंबईला हलवला गेला. म्हणजे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व निर्णय होता हे वरतून होता, सरकारतर्फे होता. सरकार म्हणजे कोण? आपल्या इकडे मोठमोठे जे आमदार आहेत तेवढे विधान परिषद गाजवत आहेत किंवा इकडचे पालकमंत्री आहेत, कार्यक्षम पालकमंत्री आहेत, त्यांचा खूप गाजावाजा आहे इकडे. आणि हे सर्व असं त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही असं होऊ शकत नाहीये, किंवा माहीत असेल तर ते कानाडोळा का करतात हा मोठा प्रश्न पडलाय. त्यामुळे आम्ही पण त्यांना एक विनंती केली आहे की इकडचे अधिकारी असतील, या मंत्र्याचे संबंधित अधिकारी असतील, मंत्री असतील, त्यांच्यावर एक या शेतकऱ्यांची मिटिंग लावून याबद्दल चर्चा घडावी आणि ह्याच्यातून काही योग्य तो मार्ग काढावा ही आम्ही पण त्यांना विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की आम्ही अशा प्रकारचे आम्ही मिटिंगचं नियोजन करू आणि तुम्हाला बोलू असं त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे. ते केव्हा आश्वासन पूर्ण करतात त्याच्यावर त्याला पुढची रणनीती अवलंबून असेल. या उपोषणकर्त्यांबरोबर बातचीत करण्यासाठी किंवा मग ज्या उपोषणापासून परावृत्त यासाठी करण्यासाठी उपायुक्त इथं आलेले आहेत, नक्की त्यांचं म्हणणं काय आहे? कारण त्यांची चर्चा आतापर्यंत विफल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सर, काय सांगाल? हे उपोषणकर्ते बसलेले आहेत आणि जो महाराष्ट्रातला महत्वाचा शेतकरी हा घटक आहे त्याच्यासाठी बसलेले आहेत, काय सांगाल? सर, यांनी जे मागण्या केलेल्या आहेत की पशुवैद्यकीय दवाखान्यांवरती डॉक्टरांना उपस्थित असणे, नंतर औषध उपचारासाठी डॉक्टर न मिळणे, लसीकरण वेळेत न होणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रेस्क्यू करणे जनावर किंवा पशुवैद्यकीय केंद्राचं वेळापत्रक न पाळणे, औषधांचा साठा उपलब्ध न होणे, ह्या ज्या मुद्द्यांवरती ह्यांच्या रास्त मागण्या आहेत. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 153 दवाखाने आहेत, त्यातले जवळजवळ 78 दवाखान्यांना माझ्या पशुधन पर्यवेक्षक किंवा सुविधा पुरवणारा डॉक्टर नाही आहे. ही मूळ अडचण आहे आणि ही आत्तापासूनची नाही आहे. ही सत्य परिस्थिती. मी जरी शासनाच्या वतीने बोलत असेल तरी सुद्धा शेतकरी बंधू भगिनींना, शेतकऱ्यांच्या जनावरांना सेवा पुरवणं हे आद्य कर्तव्य आहे शासनाच्या वतीने आमचं विभागाचं, आणि ते पुरवलं गेलं पाहिजे. तर त्याच्या माध्यमातून जे जिल्हा लेव्हलला जे मला ज्या सुविधा उपलब्ध माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये ॲज अ इन्चार्ज आहे मी, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन म्हणून, त्याच्यामधून ज्या सेवा उपलब्ध करून देऊ शकतो मी माझ्याकडे असलेल्या मनुष्यबळामध्ये, त्याचं नियोजन करून मी आपल्या या उपोषणकर्ते महोदयांना मी देऊ इच्छितो. आणि इथून पुढे नियोजन करून तसं नियोजन करण्याचे आदेश जिल्हा लेवललाच न करता मी प्रादेशिक उपायुक्त सह आयुक्त आहेत आमचे डॉक्टर कांबळे साहेब, त्यांच्या मार्फत काढून आणलेले आहेत. याच्यावरती या चिले साहेबांशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी आमचं निवेदन अगोदर तुमच्या सहीने न देता वरच्या वरिष्ठांच्या द्या, त्याप्रमाणे वरिष्ठांच्या ह्यांनी आदेश काढून मी आता सुपूर्त करत आहे. यानंतर दुसरी जी बाब आहे, औषधाचा तुटवडा आहे. औषधाचा तुटवडा आहे हे बरोबर आहे. आम्ही एक पर्टिक्युलर औषध आहेत की जे आम्ही जनावरांना टोचू न शकता जे खाऊ घालू शकतो,
म्हणजे काही औषधं टॉनिकचे आहेत, की त्याने तर दूध वाढू शकतं, कॅल्शियम फॉस्फरसचे आहेत, दंताचे औषध आहेत. अशा पद्धतीची औषधं घेऊन त्या त्या दवाखान्यामार्फत आम्ही कर्मचारी नसल्यामुळे न देता डायरेक्ट गावागावामध्ये जाऊन पशुधनांना देऊन औषधाचे पुरवठा करत आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की दवाखान्यांवरती जो दवाखाने पडायला आलेले आहेत, मोडकळीस आलेले आहेत, खरं 2010 पासून आमचा एक एक कर्मचारी किंवा एक एक ऑफिसर बाहेर त्यांच्या मुद्द्यानुसार इथं आलेला नोकरीवर लागतो आणि इथून बाहेर जातो. आता हा 10 वर्षाचा त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा मुद्दा जो आहे तो मी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा, किंवा इथं आल्यानंतर एक पर्टिक्युलर रत्नागिरी जिल्ह्यासाठी जरी महाराष्ट्रातून कुठून आला तर त्याला इथून 10 वर्ष 15 वर्ष किंवा त्याची पूर्ण सर्व्हिस होईपर्यंत सोडण्यात येऊ नये अशा अटीवरतीच त्यांना इन करून घेण्याबाबत शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करतो. दुसरा एक मुद्दा साहेबांनी आता जो उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून लक्षात आला की खरोखर पशुवर्धन विभागावरती आता दूध संकलन केंद्र होऊन इथे उद्योगाला चालना मिळत आहे. त्याच्या माध्यमातून इथे जनावरे खरेदी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्या शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याला आमचं मनुष्यबळ कमी असल्यामुळे पब्लिसिटी प्रोपगंडा न होता आम्हाला तेवढे लाभार्थी मिळत नाहीत किंवा तिथपर्यंत जाऊ शकत नाही, ही बाब सत्य आहे. आणि अशा ठिकाणी सुद्धा मॅक्झिमम ऑफिसर जर आले तर आम्हाला मिळू शकतील. आता एकच मुद्दा सर सांगतो की साहेबांनी बोलले की आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदय किंवा स्वतः या खात्याचे मंत्री महोदय यांच्या मार्फत जे त्यांची मागणी आहे की निवेदन त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सादर करावं, याचं मी एक जिल्हा उपायुक्त पशुधन इन्चार्ज म्हणून सांगतो की मी तसा प्रस्ताव खात्यामार्फत शासनाला देतो आणि लवकरात लवकर मीटिंग आपण सगळेच शेतकरी बंधूंचे ज्या काही अडीअडचणी असतील आणि त्या पूर्णत्वात नेण्याबाबतचा प्रयत्न करूया. आता आज मला उपोषण करताना एवढीच विनंती करायची आहे शासनाच्या वतीने किंवा खात्याच्या वतीने की माझ्या अधिकारामध्ये जेवढं करता येत होतं आणि त्याच्यावरती वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांना मी जे प्रत्येक दवाखान्यावरती ऍडिशनल चार्ज देऊन जे सोयी उपलब्ध करून द्यायचा तसा मी प्रयत्न करतो, ते माझ्या अधिकारात आणि माझ्या वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. तेवढी नक्की सुविधा उपलब्ध तूर्त लगेच करून देण्याची मी उद्यापासून म्हणजे ऑर्डर काढून दिलेल्या आहेत, तेव्हापासून सुरुवात झालेली आहे. असं कुठल्याही दवाखान्यांवरून जर कधीही अडचण आली, माझा स्वतःचाही माझ्याकडे लोक येतात, मीही माझ्या माध्यमातून किंवा त्यांच्या माध्यमातून सेवा पुरवण्याचा 100% प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मला या माध्यमातून सांगायचं आहे की यांचा हक्क आहे, संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन चालू आहे. फक्त एक आमची विनंती मान्य करून त्यांनी उपोषण मागे घ्यावं एवढीच मी उपोषण करताना विनंती करतो. आपण पाहिलं विषय फार गंभीर आहे. मनसे जी शेतकरी संघटना आहेत त्यांनी हे जे उपोषण केलेलं आहे ते फार निमित्त आहेत. मात्र जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडनं जी माहिती उपलब्ध झालेली की 153 दवाखाने असताना फक्त 78 जे दवाखाने आहेत ते पूर्ण बंद आहेत, तिथं डॉक्टरच उपलब्ध नाहीत. म्हणजे एका बाजूला गायीला राज्यमाता म्हणून जाहीर करायचं, मात्र ते गायी राज्यमाता म्हणजे आई जर आजारी पडली तर तिला दुरुस्त करण्यासाठी, तिला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी किंवा तिला औषधं गोळ्या देण्यासाठी डॉक्टर जर उपलब्ध नसेल तर आई मरणार आहे. म्हणजे एका बाजूला गोमाता राज्यमाता जाहीर करायची, मात्र दवाखाने इकडे बंद पाडायचे. कुठेतरी जे गोधन आहे ते कुठेतरी बेवारस पडायचं, अशी परिस्थिती इथं निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.